मित्र हो नमस्कार। आज आपण सक्सेशन सर्टिफिकेट म्हणजेच वारस दाखला हा मेहरबान न्यायालयातून कसा मिळतो याबाबतचे सविस्तर माहिती हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। वारस दाखला सक्सेशन सर्टिफिकेट हे मयत व्यक्तीच्या नावे असलेली संपत्ती, चल अचल संपत्ती जसे घर, दुकान हे नावे करण्यासाठी वारस दाखला लागतो। त्याचप्रमाणे मयत व्यक्तीच्या नावे असलेली रोख रक्कम, पैसे हे वारसांना मिळणेकामी वारस दाखला लागतो। मयत व्यक्तीने त्याचे नावे असलेले घर, दुकान, जमीन व चल अचल संपत्ती, त्याचप्रमाणे बँकेतील रक्कम, पैसे हे त्याचे नावे असलेले यावर त्याने नॉमिनेशन म्हणजेच नामांकन केलेले नसते। त्यामुळे आपणास मेहरबान न्यायालयातून सक्सेशन सर्टिफिकेट आणण्याबाबत कळविले जाते। वारस दाखला हा पूर्वी तलाठी व तहसीलदार यांच्याकडे अर्ज केल्यास मिळत होता, परंतु दरम्यानच्या काळात असा वारस दाखला तलाठी व तहसीलदार यांच्याकडून काढल्यानंतर त्यामध्ये बरेच वादविवाद, गोंधळ निर्माण होत असल्याने सदर वारस दाखला हा मेहरबान न्यायालयातून आणण्याचे आवर्जून सांगितले जाते। आज मितीस वारस दाखला हा मयताचे नावे असलेली शेतजमीन हे नावे करण्याकामी तलाठी यांच्याकडे अर्ज केल्यास संबंधित तलाठी हे मयताचे नावे वारसांना वारस दाखला दिला जातो। शेतजमिनीवर मयताचे नावे असलेली शेतजमीन ही वारसांच्या नावे लागणे कामी माननीय तलाठी साहेब यांच्याकडे लेखी विनंती अर्ज करावा लागतो। सदर विनंती अर्जासोबत मयताचे मृत्यू दाखला, त्याचप्रमाणे अर्जदाराचे ओळखपत्र व अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र लागते। सदरचे प्रतिज्ञापत्र हे मान्य विशेष कार्यकारी दंडाधिकारी किंवा मान्य नोटरी साहेब यांच्याकडील एक्झिक्यूट केलेले असावेत। सदर प्रतिज्ञापत्रात अर्जदारांचे नाव, संपूर्ण नाव, वय, पत्ता हे द्यावे लागते। त्याचप्रमाणे अर्जदाराचे फोटो देखील द्यावा लागतो। असे केलेले प्रतिज्ञापत्र हे पूर्ण केलेले प्रतिज्ञापत्र हे मान्य तलाठी साहेब यांच्याकडे दाखल करावे लागते। वरील प्रमाणे नमूद केलेले सर्व कागदपत्रांच्या सोबत माननीय तलाठी साहेब यांच्याकडे दिलेला वारस दाखला मिळणे कामी विनंती अर्ज हा मान्य तलाठी साहेब यांच्याकडे दिल्यानंतर सदर तलाठी हे कागदपत्राची पडताळणी करून, स्थानिक गाव चौकशी करून व दवंडी अहवालावरून किमान 15 दिवसानंतर हा वारस दाखला अर्जदार यांना दिला जातो। मान्य तलाठी साहेब यांनी दिलेला वारस दाखला हा केवळ शेतजमीन नावे करण्यासाठीच उपयोगात आणला जातो। बाकी उर्वरित इतर सर्व जसे मयताचे नावे असलेले घर, जमीन, दुकान हे नावे लागणे कामी, त्याचप्रमाणे मयताचे नावे असलेले बँकेतले रक्कम, रोख रक्कम, पैसे हे काढणे कामी सर्टिफिकेट, सक्सेशन सर्टिफिकेट म्हणजेच वारस दाखला हा मेहरबान न्यायालयातून आणण्याबाबत आवर्जून सांगितले जाते। मान्य न्यायालयाकडील सक्सेशन सर्टिफिकेट हे 2 वेगवेगळ्या कायद्यांन्वये मिळते। पहिला कायदा हा बॉम्बे रेग्युलेशन ॲक्ट 1827 कलम 8 प्रमाणे मिळते व दुसरा हा इंडियन सक्सेशन ॲक्ट 1925 अन्वये कलम 372 प्रमाणे मिळते। बॉम्बे रेग्युलेशन ॲक्ट 1827 चे कलम 8 अन्वये दिले जाणारे सक्सेशन सर्टिफिकेट हे अनिवासी वापर म्हणजेच कमर्शियल यूज जसे गाळा, दुकान व इत्यादी हे मयताचे नावे असलेले वारसांच्या नावे लागणे कामी वारस दाखला म्हणजे सक्सेशन सर्टिफिकेट दिले जाते। इंडियन सक्सेशन ॲक्ट 1925 म्हणजेच भारतीय वारसा कायदा कलम 372 अन्वये मिळणारे सक्सेशन सर्टिफिकेट हे घरगुती वापर व निवासी वापर जसे बँकेतील रोख रक्कम, त्याचप्रमाणे मयताचे नावे असलेले घर, संपत्ती हे मिळणे कामी सक्सेशन सर्टिफिकेट दिले जाते। दोन्ही कायदे जसे बॉम्बे रेग्युलेशन ॲक्ट 1827 व इंडियन सक्सेशन ॲक्ट 1925 यांच्या अन्वये मिळणारे सक्सेशन सर्टिफिकेट हे मान्य न्यायालयाकडून मिळणारे या एकसारखीच प्रोसिजर आहे। ते कसे मिळते व मान्य न्यायालयाकडून आपणास वारस दाखला सक्सेशन सर्टिफिकेट मिळणे कामी काय काय कागदपत्र जोडावे लागलेत, कोणकोणते दस्त जोडावे लागतात, त्यानंतर आपणास किती कालावधीत वारस दाखला मिळतो याबाबतचे सविस्तर माहिती ही प्रत्यक्ष न्यायालयात कसे कामकाज चालते
ही सविस्तर व संपूर्ण माहितीही आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मयताचे वारस दाखला म्हणजे सक्सेशन सर्टिफिकेट हे मेहरबान न्यायालयाकडून मिळणे कामी कॉज ऑफ ॲक्शन म्हणजेच कारण घडणे गरजेचे आहे। वारस दाखला मिळणे कामी कॉज ऑफ ॲक्शन घडणे कामी मयताचे नावे असलेली रक्कम, फिक्स डिपॉझिट, बचत खात्यातील पैसे हे मिळणे कामी संबंधित बँकेकडे विनंती अर्ज करावा लागतो। तो विनंती अर्ज संबंधित बँक हे योग्य ते तपासणी करून त्यानंतर लेखी पत्र दिले जाते व सदर लेखी पत्र हे सक्सेशन सर्टिफिकेट आणण्याबाबत कळविले जाते। दुसरे कॉज ऑफ ॲक्शन असे की मयताचे नावे असलेले घर, जमीन, दुकान व संपत्ती हे यांच्यावर मयताचे नाव कमी होऊन मयताचे वारसदार म्हणजेच अर्जदार यांचे नावे लागणे कामी संबंधित विभाग जसे ग्रामपंचायत, महानगरपालिका यांच्याकडे लेखी विनंती अर्ज करावा लागतो। सदर लेखी विनंती अर्जावरून सदर संस्था हे अर्जदारास लेखी पत्र देतात। सदर लेखी पत्र हे वारस दाखला आणण्याबाबत मेहरबान न्यायालयाकडून वारस दाखला म्हणजे सक्सेशन सर्टिफिकेट आणण्याबाबतचे असते। मयताचे सक्सेशन सर्टिफिकेट आणण्याबाबतचे लेखी पत्र मिळाल्यानंतर सक्सेशन सर्टिफिकेट काढणे कामी माननीय दिवाणी न्यायाधीश यांच्याकडे दिवाणी चौकशी अर्ज सिव्हिल मिसेलिनियस ॲप्लिकेशन हा दाखल करावा लागतो। माननीय न्यायालयाकडून सक्सेशन सर्टिफिकेट मिळणे कामी मयताचे वारसदार म्हणजेच अर्जदार यांना मेहरबान दिवाणी न्यायाधीश यांच्याकडे अर्ज करावा लागतो। मेहरबान न्यायाधीश यांच्याकडे अर्जदार यांना मूळ अर्ज करावा लागतो। सदर मूळ अर्ज हा मेहरबान दिवाणी न्यायाधीश यांच्याकडे करावा लागतो। दिवाणी न्यायाधीश हे दोन प्रकारचे असतात, सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन म्हणजेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व दुसरे सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन म्हणजेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर असे असतात। सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन म्हणजेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्याकडे रक्कम रुपये 5 लाखाच्या आतील सर्व प्रकरणे सूट व प्रोसिडिंग हे चालवले जाते। त्याचप्रमाणे सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन म्हणजेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्याकडे 5 लाखाच्या वरील सर्व प्रकरण सूट व प्रोसिडिंग हे चालवले जातात। दिवाणी न्यायाधीश यांच्याकडील रक्कम मर्यादा ही कलम 24 बॉम्बे सिव्हिल कोर्ट ॲक्ट 1869 मध्ये नमूद आहे। मयताचे नावे असलेली रक्कम, बँकेतील रक्कम, त्याचप्रमाणे मयताचे नावे असलेले घर, जमीन, दुकान यांच्यावरील शासकीय मूल्यांकनानुसार योग्य त्या दिवाणी न्यायाधीशाकडे दिवाणी मूळ अर्ज दाखल करावा लागतो। मयताचे वारसदार म्हणजेच अर्जदार यांना दिवाणी न्यायाधीश यांच्याकडे मूळ चौकशी अर्ज दाखल करावा लागतो। सदर मूळ चौकशी अर्जास कायदेशीर भाषेत निशाणी 1 असे म्हटले जाते। मयताचे संपूर्ण वारसदार म्हणजेच अर्जदार यांना निशाणी 1 मूळ अर्जासोबतचे प्रतिज्ञापत्र जोडावे लागते। प्रतिज्ञापत्र हे असे असते की त्यामध्ये मूळ अर्ज विनंती अर्जातील मजकूर, मुद्दे, माहिती हे खरे व बरोबर असल्या कामीचे प्रतिज्ञापत्र सोबत जोडावे लागते। त्याचप्रमाणे मूळ अर्ज निशाणी 1 सोबत अर्जदारास निशाणी 1 सोबत म्हणजेच मूळ अर्जासोबत मयताचा मृत्यू दाखला, त्याचप्रमाणे मयताचे नावे असलेले घर, जमीन, दुकान यांचे संपूर्ण कागदपत्र किंवा बँकेतील रकमेबाबतचे संपूर्ण विवरण द्यावे लागते। अर्जदारास मूळ विनंती अर्ज म्हणजे निशाणी 1 सोबत मयताचा मृत्यू दाखला, मयताचे ओळखपत्र, अर्जदारांचे ओळखपत्र, त्याचप्रमाणे वारस दाखला आणण्याबाबत कळविलेले लेखी पत्र, त्याचप्रमाणे मयताचे नावे असलेले घर, जमीन, दुकान यांचे संपूर्ण कागदपत्र, तसेच अर्जदाराचे मयत यांच्या नावे असलेले बँकेतील रकमेबाबतचे संपूर्ण विवरणपत्र असे सोबत जोडावे लागते। त्याचप्रमाणे बॉम्बे रेग्युलेशन ॲक्ट व इंडियन सक्सेशन ॲक्ट प्रमाणे दाखल केलेल्या मूळ अर्ज हा
कोणीही नाही असे सामनेवालेमध्ये नमूद करावे लागते. बॉम्बे रेग्युलेशन ॲक्ट 1827 व इंडियन सक्सेशन ॲक्ट 1925 मधील तरतुदीनुसार सक्सेशन सर्टिफिकेट मिळणे कामी अर्जदारास म्हणजेच मयताचे संपूर्ण वारसदार यांना कोणीही नाही असे सामनेवाले विरुद्ध दाखल करावे लागते. मूळ अर्ज निशाणी 1 मध्ये दाखल करताना अर्जदार म्हणजेच मयताचे संपूर्ण वारसदार यांचे संपूर्ण नाव, वय, कामधंदा व संपूर्ण पत्ता हा निशाणी 1 मध्ये दाखल करावा लागतो. अर्जदार यास निशाणी 1 मध्ये त्यांच्या मूळ अर्जात विषय नमूद करावा लागतो. त्याचप्रमाणे कोणत्या कायद्याअंतर्गत व त्या कायद्याच्या कलमाअंतर्गत आपल्याला कलम व कायदा नमूद करावा लागतो. अर्जदार यास निशाणी 1 मध्ये मयत हे कधी मयत झाले, कशाने मयत झाले याबाबत नमूद करावे लागते. त्याचप्रमाणे अर्जदारास मयताचे नातेसंबंध याबाबत स्पष्टपणे निशाणी 1 मध्ये नमूद करावे. निशाणी 1 मध्ये अर्जदार यांना त्यांचे मयत यांचे नावे असलेली बँकेतील रक्कम, फिक्स्ड डिपॉझिट याबाबतचे सविस्तर वर्णन द्यावे लागते. तसेच अर्जदार यांचे मयत यांचे नावे असलेले घर, जमीन व दुकान याबाबतचे सविस्तर माहिती देखील द्यावी लागते. निशाणी 1 मध्ये मयताने नॉमिनेशन केलेले नसल्याने अर्जदार यास वारस दाखला आणण्याबाबत कळविलेबाबतचे देखील नमूद करावे लागते. त्यानंतर अर्जदार यांनी निशाणी 1 मध्ये असेही नमूद करावे की मयतास अर्जदाराव्यतिरिक्त कोणीही वारसदार नाही असे देखील स्पष्टपणे आपल्या निशाणी 1 मध्ये नमूद करावे. अर्जदार यास निशाणी 1 मध्ये अर्जास कारण म्हणजेच अर्जदार यांना वारस दाखला मिळणे कामीचे काय आवश्यकता आहे याबाबत अर्जास कारण हे स्पष्टपणे नमूद करावे लागते. अर्जदार हे मेहरबान न्यायालयाच्या न्याय कक्षेत राहत असल्याने त्याचप्रमाणे अर्जदार यांचा सक्सेशन सर्टिफिकेट चालविण्याबाबतचा हक्क व अधिकार याबाबत सदरच्या मूळ अर्जात म्हणजेच निशाणी 1 मध्ये अर्जदार यांना स्पष्टपणे नमूद करावे लागते व तसे लिहावे लागते. वारस दाखलामध्ये अतिशय महत्त्वाचे म्हणजे शासकीय मूल्यांकन, त्याला आपण कोर्ट फी स्टॅम्प म्हणतो. सदर अर्ज हा दिवाणी चौकशी अर्ज वारस दाखला मिळणे कामी आपणास कोर्ट फी स्टॅम्प लागतो. कोर्ट फी स्टॅम्प हा वारस म्हणजेच अर्जदार यांचे मयताचे नावे असलेले घर, जमीन, दुकान यांच्या शासकीय मूल्यांकनानुसार ठरतो. त्याचप्रमाणे मयताचे नावे असलेले शेतजमीन वारस दाखला मिळणे कामी शासकीय मूल्यांकन म्हणजेच कोर्ट फी स्टॅम्प हा सदर अर्जाचा निकाल लागल्यानंतर भरावा लागतो व आपल्या निशाणी 1 मध्ये तसा स्पष्टपणे नमूद करावे लागते की सदर अर्जाचा निकाल लागल्यानंतर सदरचे मूल्यांकन कोर्ट फी स्टॅम्प हे अर्जदार भरण्यास तयार व उत्सुक आहेत. निशाणी 1 मध्ये शेवटी विनंती कलम, त्या विनंती कलममध्ये मयताचे नावे असलेली रक्कम मिळणेबाबत आदेश व्हावा. त्याचप्रमाणे मयताचे नावे असलेले घर, जमीन, दुकान, चल अचल संपत्ती ही अर्जदाराचे नावे होण्याबाबत विनंती करावी. त्याचप्रमाणे सदर निशाणी 1 च्या शेवटी दिनांक व तारीख याचे नमूद करावे. तसेच अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्ता टाकून शेवटी अर्जदाराची सही करण्यास विसरू नये. अर्जदारांच्या सहीखाली प्रतिज्ञालेख टाकण्यास विसरू नये. प्रतिज्ञालेखामध्ये अर्जदाराचे नाव, वय, पत्ता, कामधंदा व संपूर्ण पत्ता टाकावे व त्यानंतर अर्जदाराने तारीख, त्याचप्रमाणे ठिकाण व अर्जदाराचे सही करणे विसरू नये. निशाणी 1 सोबत प्रतिज्ञापत्र जोडावे लागते. अर्जदार यांना त्यांचे प्रतिज्ञापत्रात मूळ अर्जातील संपूर्ण मजकूर जसाच्या तसा उतरवायचा आहे आणि तो सदर निशाणी 1 मधील संपूर्ण मजकूर, माहिती व मुद्दे हे खरे, बरोबर व योग्य असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र जोडायचे आहेत. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये अर्जदारांचे संपूर्ण नाव, वय, कामधंदा व संपूर्ण पत्ता नमूद करावे लागते.
मूळ अर्जासोबत जोडलेले प्रतिज्ञापत्र हे माननीय अधीक्षक किंवा सहाय्यक अधीक्षक यांच्याकडून एक्झिक्यूट करून घ्यावेत। अर्जदाराने असा संपूर्ण विनंती अर्ज म्हणजे निशाणी एक सोबत प्रतिज्ञापत्र, त्याचप्रमाणे मयताचे मृत्यू दाखला, मयताचे ओळखपत्र, संपूर्ण वारसाचे ओळखपत्र, लेखी पत्र, वारस दाखला आणण्याबाबतचे लेखी पत्र व इतर दस्त जसे मयताचे नावे असलेले घर, जमीन, दुकानबाबतचे कागदपत्र, त्याचप्रमाणे मयताचे नावे असलेली रक्कम हे सर्व सोबत जोडून मेहरबान न्यायालयात अर्ज करावा। मेहरबान न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर सदरचा अर्ज हा माननीय दिवाणी न्यायाधीश यांच्याकडे निघतो। सदर अर्ज माननीय न्यायाधीश यांच्याकडे निघाल्यानंतर सदरचे माननीय न्यायाधीश साहेब हे फर्स्ट ऑर्डर म्हणजेच इश्यू पब्लिक नोटीस आणि सायटेशन असा आदेश करतात। माननीय दिवाणी न्यायाधीश हे इश्यू पब्लिक नोटीस व सायटेशन असा आदेश करून त्या दिवसाचे प्रकरण तहकूब करून पुढील तारीख देते। सर्वसाधारणपणे माननीय न्यायाधीश साहेब हे इश्यू नोटीस व सायटेशन करिता कमीत कमी 40 दिवसांपुढील तारीख देतात। अर्जदार यास दैनिक वृत्तपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्याबाबतचा विनंती अर्ज हा माननीय संपादक यांचे नावे करावा लागतो। सदरचा अर्ज हा मान्य अधीक्षक किंवा सहाय्यक अधीक्षक यांच्याकडून व्हेरीफाईड करून एक्झिक्यूट करून घ्यावा लागतो। त्याचप्रमाणे सदर विनंती अर्जासोबत जाहीर नोटिसीचा फॉर्मॅट देखील सोबत जोडावा लागतो। जाहीर नोटिसीमध्ये मेहरबान न्यायालयाकडील दिवाणी चौकशी अर्ज नमूद करावा। त्याचप्रमाणे मेहरबान न्यायालयाचे नाव, हुद्दा हे जाहीर नोटिसीत नमूद करावे। तसेच सदर जाहीर नोटिसीमध्ये अर्जदार यांचे संपूर्ण नाव, वय, कामधंदा व संपूर्ण पत्ता असे जोडावे लागते। त्याचप्रमाणे विरुद्ध म्हणून सामनेवालेमध्ये कोणीही नाही असे नमूद करावे। तसेच सदर जाहीर नोटिसीमध्ये अर्जदार यांनी मयताचे संपूर्ण नाव, मयत हे कधी मयत झाले त्याबाबतची तारीख नमूद करावे। त्याचप्रमाणे मयताचे नावे असलेली रक्कम कोणत्या बँकेत आहे त्याबाबतचे त्या बँकेचे सविस्तर माहिती, तसेच मयताचे नावे असलेले घर, जमीन, दुकान याबाबतचे सविस्तर वर्णन सदरच्या जाहीर नोटीसमध्ये नमूद करावे। त्याचप्रमाणे सदर जाहीर नोटीसमध्ये अर्जदार यांनी असे देखील आवाहन करावे की मयताचे नावे असलेली रोख रक्कम, बँकेतील रक्कम, फिक्स्ड डिपॉझिट किंवा मयताचे नावे असलेले घर, जमीन, दुकान नावे करण्यासाठी कोणाचीही हरकत असल्यास त्यांनी त्या तारखेस नमूद केलेल्या तारखेस माननीय न्यायालयात हजर राहण्याबाबत आवाहन करावे। सदर जाहीर नोटिसीमध्ये मेहरबान न्यायालयाने नमूद केलेली व नेमून दिलेली तारखेबाबतचा स्पष्टपणे नमूद करावे। त्याचप्रमाणे सदर जाहीर नोटिसीत अर्जदार यांनी दिनांक व ठिकाण, त्याचप्रमाणे अर्जदाराचे सही केल्याचा फॉर्मॅट नमूद करणे गरजेचे व आवश्यक आहे। अर्जदार यांनी माननीय संपादक यांचे नावे केलेला विनंती अर्ज व सदर जाहीर नोटीस हे माननीय सहाय्यक अधीक्षक किंवा अधीक्षक साहेब यांच्याकडून सदरचे दोन्ही दस्त हे एक्झिक्यूट व व्हेरीफाईड करून घ्यावे। सदर दोन्ही दस्तांवरती जावक क्रमांक व जावक दिनांक नमूद करणे गरजेचे व आवश्यक आहे। मेहरबान न्यायालयाने नमूद केलेल्या तारखेच्या दिवशी इश्यू नोटीस व सायटेशन यांचे संबंधित रिपोर्ट अहवाल हे तपासून त्यानंतर मेहरबान न्यायालय हे पुढील कारवाई करण्यास तयार असते। माननीय दिवाणी न्यायाधीश हे नमूद केलेल्या तारखेच्या दिवशी हरकतदार किंवा कोणी हरकत घेणारी इसम यांची संपूर्ण दिवस वाट बघून सदर अर्जावरती विचार करतात। त्याचप्रमाणे सदर अर्जात कोणाचीही हरकत व अडचण आल्यास माननीय न्यायाधीश त्या संबंधित हरकतदाराचे लेखी विनंती म्हणणे ऐकून पुढील कारवाई सुरुवात करते। परंतु जर नेमून दिलेल्या तारखेस माननीय दिवाणी न्यायाधीश यांच्याकडे कोणीही हरकतदार यांनी आपल्या वारस दाखला अर्जदार यांचे नावे देण्यास हरकत नोंदवली नाही
अशा परिस्थितीत मान्य दिवाणी न्यायाधीश हे संबंध दिवस हरकतदार यांची वाट बघून पुढील तारीख देऊन टाकतात व सदरचे प्रकरण तहकूब करून अर्जदारास पुढील तारीख देतात। मान्य दिवाणी न्यायाधीश यांच्याकडे कोणीही हरकतदार यांनी हरकत न घेतल्यास मान्य दिवाणी न्यायाधीश हे अर्जदार यास पुराव्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास कळविते। अशा परिस्थितीत पुराव्याच्या प्रतिज्ञापत्रात अर्जदार यांचे संपूर्ण नाव, काम, वय, धंदा व अर्जदाराचे संपूर्ण पत्ता नमूद करावे। त्याचप्रमाणे सदरच्या पुराव्याच्या प्रतिज्ञापत्रात अर्जदार यास आणखीन काही पुरावे देण्याचे असल्यास त्याबाबतचे लेखी पुरावे सदरच्या पुराव्याच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करावे। अर्जदार यांचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र हे मूळ अर्जाच्या स्वरूप असावे। त्याचप्रमाणे मूळ अर्जातील संपूर्ण मजकूर, माहिती, मुद्दे हे पुराव्याच्या प्रतिज्ञापत्रात असणे गरजेचे आहे। सदरचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र हे अर्जदार यांनी माननीय सहाय्यक अधीक्षक किंवा अधीक्षक यांच्याकडून एक्झिक्यूट व व्हेरीफाईड करून घ्यावे। अर्जदार यांनी सदरचे मान्य अधीक्षक किंवा सहाय्यक अधीक्षक यांच्याकडून एक्झिक्यूट व व्हेरीफाईड केलेले पुराव्याचे प्रतिज्ञापत्र हे मान्य दिवाणी न्यायाधीश यांच्या न्यायालयात दाखल करावे। सदरचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर मान्य न्यायाधीश हे पुढील तारीख देऊन सदरचे त्या दिवसाचे कामकाज तहकूब करते। मान्य न्यायालय हे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर नेमून दिलेल्या तारखेस मान्य न्यायालय यांच्याकडे अर्जदार यांनी पुरावा बंद म्हणजेच एव्हिडन्स क्लोज्ड अशी पुरसीस मेहरबान न्यायालयात दाखल करावी। त्यानुसार मान्य दिवाणी न्यायाधीश हे सदरचे प्रकरण तहकूब करून पुढील तारखेस आर्ग्युमेंट कामी सदरचे कामकाज नेमते। मेहरबान मान्य दिवाणी न्यायाधीश हे नेमून दिलेल्या तारखेस अर्जदार यांचा सविस्तर युक्तिवाद, तोंडी किंवा लेखी युक्तिवाद ऐकून सदर अर्जावर न्याय निर्णय देतात। वारस दाखला मिळणे कामी मान्य न्यायालयातील अपेक्स कोर्टातील म्हणजेच हायकोर्ट व सुप्रीम कोर्टातील सायटेशने खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नमूद केलेले आहे। मान्य दिवाणी न्यायाधीश मान्य न्यायालय यांनी आपला दिवाणी चौकशी अर्ज हा मंजूर केल्यानंतर आपणास वारस दाखला मिळतो। सदर वारस दाखला मिळणे कामी आपणास मयताचे नावे असलेली रक्कम, त्याचप्रमाणे मयताचे नावे असलेले घर, जमीन यांचे शासकीय मूल्यांकनानुसार आपणास कोर्ट फी स्टॅम्प भरावा लागतो। सदरचे कोर्ट फी स्टॅम्प भरल्यानंतर सदर कोर्ट फी स्टॅम्पवर मान्य न्यायाधीश हे वारस दाखला लेखी म्हणून वारस दाखला आपणास देतात। सोबत दर्शविल्याप्रमाणे वारस दाखला हा स्टॅम्प पेपरवर मान्य न्यायाधीश आपणास म्हणजेच अर्जदार यास मयताच्या नावे असलेले रोख रक्कम, मयताचे नावे असलेली घर, जमीन, दुकान हे मयताचे वारसदार म्हणजेच अर्जदार यांचे नावे होणे कामीचा सक्सेशन सर्टिफिकेट अर्जदार यांचे नावे देतात। मित्र हो, तुम्ही माझे चॅनलवर नवीन असल्यास माझे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावेत, म्हणजेच तुम्हाला असे नवीन माहिती मिळून जाईल। आपण पुढील तारखेस आपल्या पुढील व्हिडिओमध्ये मित्र हो, आपण पुढील व्हिडिओमध्ये जर आपला दिवाणी चौकशी अर्ज मान्य न्यायालय यांनी नामंजूर केल्यास आपणास वरिष्ठ कोर्टात म्हणजेच दिवाणी यांच्याकडे दिवाणी अपील दाखल करावे लागते। त्याबाबतचे संपूर्ण न्यायालयातील प्रत्यक्ष माहिती कशी चालते, कामकाज कसे चालते याबाबतचे सविस्तर माहिती ही आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या कामी तुम्ही माझे चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।